उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज लातूर बार्शी टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा आढावा घेतलाय। नांदेड, लातूर, धाराशिव, बीड या जिल्ह्यांसह तेलंगणा आणि कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणावर येणारी वाहनं, सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये झालेली वाढ, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लातूर बार्शी टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्याचे निर्देश या बैठकीत अजित पवारांनी दिलेले आहेत। पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोडणाऱ्या लातूर, मुरुड, एडशी, कुसळम, बार्शी, कुरुडवाडी, टेंभुर्णी या महामार्गाचा प्रवाशांकडून वापर वाढत आहे। त्या पार्श्वभूमीवर लातूर ते टेंभुर्णी रस्त्याचं चौपदरीकरण तातडीनं होणं आवश्यक आहे। या मार्गासाठी 282 हेक्टर भूसंपादन करावं लागणार आहे। त्यातील 14 हेक्टर जमीन वन विभागाची आहे। भूसंपादनाच्या समावेशासह केंद्रीय महामार्ग मंत्रालयाकडे पाठवण्यात आलेला महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना यावेळी बैठकीत अजित पवारांनी दिल्या आहेत। यासह येणाऱ्या पावसाळ्या अगोदर महामार्गाशी संबंधित सर्व यंत्रणांनी तातडीची कामं पूर्ण करून घ्यावीत, असं देखील अजित पवारांनी म्हटलंय।